नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 वरती. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रामीण नळ जल मित्र यामध्ये अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, अर्ज केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे, त्यासाठी एक्झाम आहे का, त्यानंतर तुमचं सिलेक्शन कसं होणार, किती दिवसाने होणार, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर 2024 मध्ये खूप साऱ्या जलमित्रांनी फॉर्म भरलेले आहेत. फॉर्म भरल्याच्या नंतर काही जलमित्रांना त्यांच्या ग्रामस्तरीय ट्रेनिंग पण त्यांना मिळालेली आहे. 7 ते 8 दिवसाची ही ट्रेनिंग असते मित्रांनो. 7 ते 8 दिवसाची ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या तालुकास्तरीय तुम्हाला ही जी ट्रेनिंग आहे ती प्रोव्हाइड केली जाते. पीएम कौशल योजनेमार्फत तुम्हाला ही ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते मित्रांनो. ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्याच्या नंतर तुम्हाला एक असाइनमेंट दिले जाते किंवा तुमची एक टेस्ट घेतली जाते मित्रांनो. 7 ते 8 दिवसाची तुमची जी ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंगच्या बेसिसवर तुम्हाला काही क्वेश्चन दिले जातात. त्या क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत किंवा तुम्हाला एक किंवा काही ठिकाणी तोंडी पण घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन तुम्हाला 7 ते 8 दिवसाची ट्रेनिंग देतात पहिल्यांदा. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारतात. प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय देताल त्यावर पण तुमचे मार्क वगैरे तिथे नमूद करून ठेवतात मित्रांनो. आणि काही ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग दिल्यानंतर तुमची एक एक्झाम घेतात, म्हणजे तुमची एक छोटीशी परीक्षा घेतात. त्यामध्ये तुम्हाला एक 7-8 क्वेश्चन असतात. ते क्वेश्चन दिल्यानंतर तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत, उत्तर द्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुमचे जे प्रश्नपत्रिका आहे, उत्तरपत्रिका आहे, ते तुमची उत्तरपत्रिका तपासून तुम्हाला मार्क दिले जातात मित्रांनो. आणि ते मार्क तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कळवले जाते किती मुलं या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत आणि त्यांना किती किती मार्क पडलेले आहेत त्या परीक्षामध्ये, किंवा त्यांनी तुम्हाला जे 7 दिवसाची ट्रेनिंग दिली आहे ती तुम्हाला किती समजलेली आहे. ही माहिती तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामीण कौशलवाले तुमची माहिती ग्रामपंचायत मध्ये देतात. तर मित्रांनो, ग्रामपंचायत मध्ये तुमची माहिती दिल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये तुमचं सिलेक्शन होते मित्रांनो. अंतिम निर्णय हे ग्रामपंचायत सदस्य किंवा तुमच्या गावचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मीटिंग मध्ये तुमची अंतिम जे सिलेक्शन आहे होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. अंतिम सिलेक्शन साठी तुमचे जे काही तुम्हाला त्या असाइनमेंट मध्ये किंवा तुमच्या त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे मार्क भेटलेत त्या मार्क आणि तुम्ही खरंच काम करू शकता का, तुमच्याकडे इतर कोणती ट्रेनिंग आहे का, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिशियन मध्ये तुमचं काही तुम्हाला नॉलेज आहे का, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, किंवा तुम्हाला मोटर मेकॅनिक मध्ये काही माहिती आहे का, तुम्हाला या अगोदर तुमचं मोटर मेकॅनिक मध्ये किंवा इलेक्ट्रिकल्स मध्ये काही माहिती नॉलेज आहे का, एक्सपिरियन्स आहे का, यावर पण तुमचं निवड होऊ शकते मित्रांनो. ठीक आहे. तर नळ जल मित्रांसाठी समजा पाण्याची टाकी साफ करणे, तुमच्या गावामध्ये जे काही नळ कनेक्शन आहेत, नळ कनेक्शन मध्ये कुठं लिकेज वगैरे आहे का, तर लिकेज रिपेअर करणे, हे सर्व कामं त्यामध्ये येतात मित्रांनो. ठीक आहे. तर जर होतकरू समजा कोणी काम करणारा असेल किंवा अर्ध्यातच सोडून न जाणारा असेल, अशाच मुलांना तिथे सिलेक्ट केले जाते मित्रांनो. ठीक आहे. एक तुमच्याकडे अगोदर तुमच्याकडे कोणता एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला काम येऊ शकते. ठीक आहे. आता आपण येऊया, तुमचे एक्झाम झालेली आहे. एक्झामचे जे मार्क आहेत तर ते मार्क समजा तुम्हाला 10-20 पैकी समजा एकाला 15, एकाला 12, एकाला 10 असे मार्क पडलेले आहेत समजा. ठीक आहे. तर तुमचे ते मार्क आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुमचं वागणूक कशी आहे किंवा तुम्ही करू शकता की नाही यावर तुमचं ते सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ग्रामपंचायत सदस्य तुमची ही जे तुमचं सिलेक्शन करणार आहेत. समजा 10 मुलांनी फॉर्म भरला आहे, त्याच्यापैकी समजा 2 ते 3 मुलं जर सिलेक्ट करायचे असतील तर त्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स, मागील एक्सपिरियन्स वगैरे काय आहे का, ठीक आहे, या सर्व गोष्टी त्यामध्ये, आणि तुमचे मार्क किती आहेत, ठीक आहे, या सर्व बाबी त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर तुमचं सिलेक्शन होते मित्रांनो. सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जे फलक असते त्यावर तुमचं एक लेटर मध्ये तुमचं सिलेक्शन झाल्याबद्दलची
एक परिपत्रक येते मित्रांनो, तर ते परिपत्रक तुमच्या ग्रामपंचायतमध्ये लावलं जाईल मित्रांनो. तर हे तुमची एक्झाम झाल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसाच्या मध्ये तुमचं तिथे ग्रामपंचायतमध्ये सिलेक्शन होऊन तुम्ही तिथे कामाला लागू शकता मित्रांनो. तर खूप साऱ्या ग्रामपंचायतमध्ये 11 महिने किंवा 1 वर्ष कालावधीसाठी पण हे जलमित्रांची नेमणूक केली जाते मित्रांनो. ठीक आहे. 3 ते 4 जलमित्रांसाठी ही नेमणूक आहे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये. ठीक आहे. आणि मित्रांनो तुमचे काम बघतात, 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही काम करता, तर त्या कामावर पण डिपेंड आहे. तुम्ही जर चांगले काम करत असाल तर तुम्हाला आणखी पुढे पण तुम्हाला तिथे घेतील. 4-5 वर्ष जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्ही तिथे परमनंट पण होऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. तर खूप साऱ्या ग्रामपंचायत मध्ये टेंडर बेसिसवर म्हणजेच 11 महिने किंवा 1 वर्षासाठी तुम्हाला अगोदर त्या पोस्टवर तुम्हाला घेण्यात येईल. त्यानंतर तुम्ही जर चांगले काम केले तर तिथून पुढे पण तुम्ही काम करत राहणार. किंवा जर तुम्ही काम बरोबर करत नसाल, काही तुमच्या चुका असतील, तुम्ही जर तिथे ऍडजस्ट होत नसाल त्या कामावर, तर तुम्हाला तिथून काढून त्या जागी दुसरा मुलगा घेण्यात येईल मित्रांनो. तर खूप साऱ्या मित्रांचे असे प्रश्न आहेत की त्यांचं एक्झाम पण झालं आणि सिलेक्शन साठी त्यांना 70,000 रुपये 50,000 रुपये असे पैसे त्यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायत कडून पैसे त्यांच्याकडे मागणी घालत आहेत ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामपंचायतचे लोक. ठीक आहे. तर कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही मित्रांनो, पैसे द्यायचे नाही. ठीक आहे. सरकार मान्य हे एकदम फ्री आहे, इथे तुम्हाला पैसे भरायची गरज नाही मित्रांनो. ठीक आहे. जर कोणी तुम्हाला जर पैशाची लाच मागत असेल तर तुम्ही त्याची कंप्लेंट पण करू शकता. अँटी करप्शन ब्युरो मध्ये तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता किंवा पोलीस मध्ये पण कंप्लेंट करू शकता किंवा तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या तहसील मध्ये जाऊन पण कंप्लेंट करू शकता मित्रांनो, जर तुम्हाला कोणी पैसे मागत असेल. ठीक आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हा मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अर्जाचा एक फॉर्मेट देईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला कोणी जर पैशाची मागणी करत असेल सिलेक्शनसाठी तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी अँटी करप्शन ब्युरोचा नंबर पण तुम्हाला तिथे देईल. आणि जलमित्रांसाठी हेल्पलाईन नंबर आहे, तो पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल मित्रांनो. ठीक आहे. त्यावर जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट रेस करू शकता जर तुम्हाला कोणी पैसे मागत असेल. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रेम असेच राहू द्या. आपला जो मागचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला खूप भरभरून तुम्ही प्रेम दिलात, तसं या व्हिडिओला पण तुम्ही प्रेम द्या. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.